नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेची केवायसी झालेली नसेल तर तुमचा 2,000 रुपयाचा हप्ता बंद होऊ शकतो। तुमची केवायसी झाली की नाही यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन पीएम किसान असं सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही नोन युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता। जर तुम्हाला माहित नसेल तुम्ही नोन युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून चेक करू शकता। इथे मी आधार नंबर या ऑप्शनला क्लिक करून खाली आधार क्रमांक टाकून तसेच कॅप्चा टाकून इथे गेट आधार ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करत आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी येणार आहे। ते ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक इथे दाखवण्यात आलेला आहे, तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नॉन युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी केलेला रजिस्ट्रेशन क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टेटस या ऑप्शनमध्ये लँड सेटिंग हिरव्या कलरमध्ये येस असं ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे ई केवायसी स्टेटस लाल कलरमध्ये नो असं दाखवण्यात आलेलं आहे। याचाच अर्थ तुमची केवायसी झालेली नाही। जर तुमची केवायसी झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हिरव्या कलरमध्ये टिक मार्क तसेच येस असं ऑप्शन देण्यात येणार आहे। तुमची केवायसी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन करू शकता। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मल्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।